तर हे काय झालं हे तुम्हाला नक्कीच कळलं नसेल ना, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला मी नक्की पुढे सांगते की काय झालं हे. तर आज सकाळी मी ठरवलं होतं की आज माझा फुल डे रुटीन तुमच्यावर मी शेअर करेन. तर नेहमीप्रमाणे सकाळी अंघोळ केल्याच्या नंतर मस्त तुळशीला पाणी घातलं आणि मस्त नमस्कार करून मी पुढच्या कामाला सुरुवात केली. तर ॲक्च्युली इथे माझा ब्रेकफास्ट झाला होता आणि ब्रेकफास्टची भांडी घासूनसुद्धा झाली होती. त्याच्यानंतर मग तुळशीला पाणी घातलं आणि आता मी जे काही कपडे मी वॉश केले होते ते मशीनमध्ये काढून ते मी वाळत घालायला जाणार होती. तर आज ना ॲक्च्युली मला काय व्हिडिओ प्रॉपर शूट करता नाही आले आणि आज सुट्टी असल्यामुळे माझं निवांत असतं आणि माझा प्रॉपर रुटीन असतो. घाई गडबड नसते, काय नसतं. निवांत करूनसुद्धा माझी कामं जिथल्या तिथे वेळेवर होतात आणि रोज घाई करूनसुद्धा माझी कामं वेळेवर होत नाही, कारण की मला पहिली प्रायोरिटी माझ्या मुलांसाठी ब्रेकफास्ट आणि लंच आणि प्लस त्यांचं टिफिनची भाजी वेगळी, हे सगळं एवढं असतं. त्याच्यामुळे बाकीची कामं मी थोडेसे बाजूला ठेवते, ते नंतर करते. पण मी आधी माझ्या मुलांच्या सगळ्या कामाची प्रायोरिटी ठरवते, कारण की त्यांना त्यांचे स्कूलचे टिफिन्स, त्यांना नीट प्रॉपर जेवण वगैरे भेटणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि मग अशाच प्रकारे आज सुट्टी आहे, मग माझं रुटीन थोडं वेगळं असतं सुट्टीच्या दिवशी. तर आमचे हे साहेब अभ्यास करता करता इथे झोपून गेले आहेत. तर त्याच्यानंतर मग आता कपडे वाळत घातले. आता मी सगळे डस्टिंग करते. डस्टिंग माझी रोज असते, पण अशी डीपली नसते. वरवर जी काही धूळ असते आपली, जसं डायनिंग टेबलवर झालं किंवा असे माझे जे स्विचबोर्ड किंवा फोन, ह्या माझा जो इंटरकॉम आहे ना ते, परत ही माझी रोबो मशीन आहे, म्हणजे रोबो आहे माझा, क्लिनिंग रोबो आहे. जर मला कधी खरंच कुठे जायचं असेल आम्हाला मॉर्निंगला आणि मला ते जर मला असं म्हणजे झाडं वगैरे मारायला मिळालं नाही ना, तर मग मी रोबो क्लिनिंगसाठी लावते. तर खूप छान आहे, पण शेवटी हाताची कमाल ती काय कुठल्या मशीनने करता येणार नाही आहे. पण जर आपल्याला कधीतरी असं आजारी पडलं असेल किंवा काही असेल तर तुम्ही तो रोबो खरंच यूज करू शकतात. तेवढी थोडी मदत होते त्याची. तर चला, तर हा रोबो माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की रोबो छान आहे, आणि कधी त्याचा व्हिडिओ पुन्हा मी एकदा बनवेल. तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये माझा रोबो कसा मी क्लीन, म्हणजे माझा रोबो माझा फ्लोअर कसा क्लीन करतो हे तुम्हाला दिसेल. तर आता ही जी नाश्त्याची भांडी जी काही घासून ठेवली होती ती सगळी मी आता आवरून घेते, कारण की मला ना स्वयंपाक करताना किचन क्लीन लागतं. स्टार्टिंगला तुम्ही जो काही व्हिडिओ बघितला ना, तर तो कसला होता माहिती आहे का? ॲक्च्युली मी शूटसाठी जे काही मी ट्रायपॉडला माझा मोबाईल लावला होता ना, तर आमचा विहान म्हणजे माझा छोटा मुलगा तिथे सोफ्यावर झोपला होता आणि मग काय नेहमीप्रमाणे वळवळ आणि मग लागला पाय त्याला आणि पडला इतका जोरात वरतून, म्हणजे 5 फुटावर मी तो मोबाईल ट्रायपॉडला लावला होता आणि तो तिथून तो असा वरतून खाली पडला आणि डायरेक्ट डिस्प्ले त्याचा उडून गेला. आणि मग असं काही झालं आणि मग एवढं जे काही मी रूटीन शेअर करणार होती, तर माझं लंचचंच प्रिपरेशन राहिलं होतं आणि मग ते राहून गेलं शूट करायचं. आणि मग इथपर्यंत जो काही तुम्हाला व्हिडिओ दिसते माझा, जो काही मी आता लंचसाठी तयारी करते, आणि तेवढाच व्हिडिओ मला शूट करता आला. जेव्हा संध्याकाळी मोबाईल बनवून आणला ना, तर त्याच्यानंतर मग पुढे मी थोडंसं शूट केलं आणि असं तो बोलतो ना, नजरहटीवर दुर्घटना घटी अशातला प्रकार झाला. आणि इथे मुलाला मी मस्त गाजर कापायला सांगितलं, पहिल्यांदा कापत होता, तर त्याने तो कसा कापलाय तुम्ही नक्कीच बघा. का सगळं आयता पाहिजे ना, शिका. त्याला बोलली असंच खा तर दात दुखतं बोलतो, मग आम्ही कसं खातो? ग बाई लाजली ग बाई माझी पोरगी. बोट सांभाळ. चला करा, यू कॅन डू इट माय सन. दिखा दे तू तेरे माँ का बेटा आहे. सुगरण आईचा सुगरण मुलगा तरी बनून नको दाखवू, पण निदान चॉपिंग बिपिंग तरी करून दाखव. बोट सांभाळ फक्त. किती कष्ट आहे बघ. हात दुखतोय. हात एवढूसा गाजर दिवसभर मी नुसतं भाज्या माझ्याकडून तुम्ही कापून घेतात, दिवसभर माझ्याकडून तुम्ही ज्या भाज्या कापून घेतात, पराठे बनवून घेतात, बनव पराठा, तेव्हा माझे किती हात दुखतात त्याची कल्पना तरी आहे तुम्हाला? हे कसं काढलं? आता हे डोक्यात आपट तुझ्याच बरोबर निघून जाईल. सांभाळून हा. तो एक स्लाइस घे आणि बाकीचं टाकून. कापला हात दुखतो गो बाई ना, माझी नाजूक गो बाई. मुलगी असती तशी काय बोलली असती, दना कामं केले असते. क्या फायदा ये बॉडी का, ये हाइट का, ये इतनी बड़ी हाइट तुझे मैंने दी. कमॉन पुत्तर. एवढे मोठे हात, एक तर ते छोटे होऊन जातील. बोट सांभाळ राजा. किती झालं तरी तू माझा लाडाचा लेक आहेस.
तेरे रगों में मेरा खून है और उस खून को मैं ऐसे कैसे बहने दूं. केक बापरे काय हे किती घाम आलाय. अरे वा काय हॅपी आहे. का हॅपी आहे रे तू. अरे मला बर्थडे सेलिब्रेशन मध्ये गिफ्ट मिळाले खूप सारे. अरे बर्थडे सेलिब्रेशन होतं का. हा. मग काय गिफ्ट मिळालंय. 2 शार्पनर, 2 पेन्सिल, 1 इरेजर, 1 स्केल आणि कलर्स, अरे वा वॉटर कलर्स. वॉटर कलर्स पण भेटले. छान. अरे ब्रश पण आहे त्याच्या बरोबर. हा ना. हा. कोणाकोणाचे बर्थडे होते आज. टोटली 5 लोकांची बर्थडे होती. 5 लोकांचे बर्थडे होते आज. बाबा म्हणून इतकं सगळं भेटलंय ना हे. मला चॉकलेट मिळाले 3 चॉकलेट. चॉकलेट्स पण मिळाले. हा. वाव. अच्छा किती मिळाले चॉकलेट्स हे. टोटल 3 मिळाले होते. दादाने 1 खाल्ला. मग दुसरा पण दादाचाच आहे. हा का. मग तू डान्स खूप केला वाटतं. एवढा घामाघूम झालाय. आ खूप मजा केली. आता हे लास्ट बर्थडे होता ना. उद्यापासून काय एक्झाम नाही. मग मंडे पासून ना. म्हणून यावेळेस लवकर बर्थडे ठेवला ना. 5 लोकांचा बर्थडे म्हणजे मज्जा केली असेल ना. आता हे चॉकलेट सगळे गडाप का. दादाला आलता, मी आलता. तू बोला ना दादाला दिलंय मी. मग परत येतो आता. 2 चॉकलेट देणार तुला. मग नको देऊ आता. बस इकडून तू आलं की मी आलो. अरे मी चाय पिलच घेतो बिया. शेअरिंग. आहा चाय एक पिल्यावर मुलगा शेअरिंग करायला. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.